सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि सर्व नागरिकांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज सावंतवाडी नगर परिषदेमध्ये ज्यावेळी केंद्र सरकारची ओपीडी चालू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या, त्यावेळी आम्ही आमच्या युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आमचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांना पहिलं लेखी निवेदन दिलं आणि त्या लेखित निवेदनानंतर दीपकभाई यांनी भरपूर मेहनत घेऊन आपले जे आयुष मंत्री आहेत डॉक्टर प्रतापराव जाधव यांच्याबरोबर बऱ्यापैकी पाठपुरावा करून ती ओपीडी मंजूर करून आणली आणि ती ओपीडी मंजूर झाल्यानंतर ज्या काही शासकीय निर्णय असतात ते सर्व पूर्ण केले आणि त्यानंतर ज्यावेळी सावंतवाडी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती तर त्या सभेमध्ये सर्व नगरसेवक आणि सर्व सदस्यांनी एकमताने ही ओपीडी मंजूर केली आणि ही ओपीडी केंद्र सरकारची असल्या कारणाने त्या कुठेतरी शासकीय जागेमध्ये चालू करावी असा त्यांचा जो निर्णय होता. त्याप्रमाणे सावंतवाडी नगर परिषदेने समाज मंदिर या ठिकाणी ती जागा दिली आणि जागा दिल्यानंतर सुद्धा ज्यावेळी मागणी पत्र हे आपल्या नगर परिषदेकडून केंद्र सरकार आयुष ओपीडीचं जायला पाहिजे होतं ते सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून गेलं नाही. तर असा निष्क्रिय ठरलेल्या ह्या मुख्याधिकाऱ्याने आज एवढा संवेदनशील विषय असून सुद्धा या ठिकाणी आपली असंवेदनशीलता दाखवली आहे. त्याबद्दल आम्ही पहिला आधी या मुख्याधिकाऱ्याचा निषेध करतो. असा हा भ्रष्टाचारी मुख्याधिकारी या सावंतवाडी नगर परिषदेमध्ये आहे आणि याच्यामुळे जो आज कारभार ढिसाळ कारभार या नगर परिषदेचा झालेला आहे त्यामुळे जे त्यांच्या खालोखाल काम करणारे जे अधिकारी आहेत ते सुद्धा आज निष्क्रिय आहेत आणि असा हा मुख्याधिकाऱ्याची बदली व्हावी यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे. तसंच आमच्या ज्या 4 मागण्या आहेत ह्या 4 मागण्या आज लेखी स्वरूपात जर त्यांनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही या ठिकाणी आमच्या उपोषणावर पूर्णपणे ठाम आहोत आणि आज जसं उपोषण चालू केलं याहीपेक्षा ते जसा वेळ निघत जाईल हळूहळू जसा वेळ वाढत जाईल तसं हे आमचं आंदोलन अजून तीव्र असं स्वरूपाचं होत जाईल. कारण आज सावंतवाडी नगर परिषदेमध्ये चालू असलेला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे. कारण आज सावंतवाडीतले नागरिक जे आज स्वकष्टाने आपण कमवलेले जे कष्टाचे पैसे आहेत ते कर म्हणून भरतायत तर त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं पाहिजे. यासाठी म्हणून आज लोकप्रतिनिधी म्हणून मी आज सावंतवाडी नगर परिषदेमध्ये असलो तर या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आमची आज सर्व युवा मंडळी आहे, नागरिक आहेत, त्याचप्रमाणे आमचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, हे आज आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा देतात आणि त्या पाठिंबाच्या जोरावर आम्ही ही आमची जी उभी केलेली जी लढाई आहे ती 100% आम्ही जिंकूच. आणि जे हे आज नागरिकांच्या आरोग्याचा जो महत्वाचा विषय आहे त्या महत्वाच्या विषयाला आम्ही नक्कीच या ठिकाणी विजय मिळवू अशी मला खात्री आहे. ज्यावेळी आम्ही आंदोलन आज सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहण झाल्यानंतर चालू केलं या आंदोलनानंतर ताबडतोब स्थानिक आमदार यांनी आमच्या उपोषणस्थळी भेट दिली व त्यांनी 4 आमच्या मागण्या होत्या. त्या 4 मागण्यांमध्ये जी त्यांच्या कत्तरीत येतो तो विषय त्यांनी ओपीडीचा आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचा आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याचा त्यांनी शब्द दिला. तो शब्द त्यांनी तोंडी दिला असल्या कारणाने आम्ही त्यांना बोललो की आम्हाला तो शब्द लेखी मिळावा आणि ज्यावेळी ध्वजारोहण झालं 7:20 मुख्याधिकारी यांनी या ठिकाणी आम्हाला आम्ही संविधानिक पद्धतीने या ठिकाणी न्याय मागतोय तर आम्हाला या ठिकाणी वेळ द्यायचा होता. तर हा असा भ्रष्ट मुख्याधिकारी ज्याच्या तोंडावर काळं फासलंय नगरसेवकांनी आळंदीमध्ये त्यानंतर 2.5 लाखाची लाच घेताना या माणसाला पकडलेला आहे असा भ्रष्टाचारी मुख्याधिकारी या ठिकाणून आपलं तोंड काळं करून पळून गेला. तर असला भ्रष्टाचारी मुख्याधिकारी जोपर्यंत आमच्या समोर येत नाही आमच्यासोबत बातचीत करत नाहीत आमचे प्रश्न आणि आमच्या समस्या सोडवत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही.